सुनेत्रा पवार याशिवाय प्रफुल्ल या ठिकाणी आपण बघतोय छगन भुजबळ असेल, प्रफुल्ल पटेल असेल, सुनील तटकरे यांनी आता आज शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। खरं तर आजची भेट केवळ दादा आणि शरद पवार यांच्यामधलीच भेट आहे असं धरून चालणार नाही, कारण आज अजित पवार यांनी सर्व शरद पवार यांचे जे काही महत्त्वाचे नेते मंडळी आहे त्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। आणि शिवाय तुमच्या जिल्ह्यामध्ये जेव्हा येऊ त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा भेटूयात असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। एकंदरीत जेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये बंड झालेलं होतं, अजित पवार हे महायुतीचे भाग झाले। तर आपण बघतोय सुनेत्रा पवार छोटी प्रतिक्रिया आम्हाला सुद्धा आता बाहेर आलेल्या आहेत। युगेंद्र दादा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय। मात्र एकंदरीत सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार या दोघांनी सुद्धा माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया सध्या दिलेली नाहीये। काही वेळानंतर आपण पुन्हा एकदा संवाद साधूया। एकंदरीत असंच सुप्रिया सुळे म्हणाल्या, मात्र अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलं पुन्हा एकदा बघूया। आज साहेबांचा वाढदिवस आहे, उद्याच्याला काकींचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे त्या दोघांचं दर्शन घेण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो। दर्शन घेतलं, चहा पाणी झालं, इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इकडं काय चाललंय तिकडं काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या। इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभा का कमी चालली, राज्यसभा का कमी चालली, आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे, आमचं अधिवेशन केव्हा आहे, अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली आणि चहा पाणी नाश्ता झाला। आता आम्ही निघालेलो। नाही राजकीय विषय कसले, आपण चर्चा करतोच ना। आता सगळ्यांना तुम्हा पत्रकारांना पण एक क्युरियोसिटी आहे ना, महाराष्ट्राचं आम्ही तिघच जण, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री झालेत, बाकीचं मंत्रिमंडळ 40 लोकांचं कधी होणार, कारण 16 तारखेपासून अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये बिलं आहेत, अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं, त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्या करता त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते। ह्या सगळ्याच्या सर बहुतेक 14 तारखेला आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे। 12 डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात, साहेबांचं दर्शन घेत असतात, शुभेच्छा देत असतात, त्याच हेतूने आम्ही सगळे आलेलो। घरातलंच आहे ना, मी काय